नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर घेऊन आलो आहोत वाइब्स मीडिया प्रेझेंट्स एक इन्स्पायरिंग आणि धमाल एनर्जेटिक टॉक शो ज्याचं नाव आहे फाउंडर्स. आजच्या भागात आपण भेटणार आहोत डॉक्टर चंद्रतेज कदम, ब्रेन अँड स्पाइन क्लिनिकचे डॉक्टर चंद्रतेज कदम यांना. सर, नाव फार युनिक आहे, चंद्रतेज. म्हणजे मी प्रोफेशनकडे तुमच्या जर्नीकडे येणारच आहे, पण या नावाची मला सर गंमत सांगा. ऍक्च्युली माझ्या वडिलांचं नाव आहे चंद्रकांत आणि आईचं नाव आहे तेजस्वी. बरोबर. ते दोघांचं मिळून चंद्रतेज असं होतं. सर, मग या दोघांचं खूप मोलाचं योगदान आहे का हे प्रोफेशन निवडण्यासाठी? कारण तुम्ही मेंदूचे आणि मणक्याच्या विकारांचे तज्ज्ञ आहात, क्रिटिकल ब्रांचचे तुम्ही तज्ज्ञ आहात सर. यासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन लागलं असेल, तर ते या दोघांच्यामुळे तुम्हाला लाभलं आहे का? येस, डेफिनेटली. म्हणजे मी असं म्हणतो, मी आज जे काय आहे ते मी माझ्या आईवडिलांमुळेच आहे. काय म्हणजे आईनी तर अक्षरशः लहानपणापासून अभ्यास घेणे आणि म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये, आणि वडिलांचा सपोर्ट नेहमीच मिळत गेला. माझे वडील डॉक्टर नाही आहे, बरं, परंतु त्यामुळे मी माझ्या फॅमिलीमध्ये पहिला डॉक्टर आहे. अरे वा. तर त्यामुळे थोडं डिफिकल्ट असतं. आता प्रॅक्टिस करताना तर अजून जाणवत आहे, बट त्यांनी बरेच सॅक्रिफाईस केले आणि त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे आता ते तसं नाव पहिल्यांदा तुम्ही जसं म्हटलं तसं सगळ्यांनाच ते ऑड वाटायचं. म्हणजे शाळेपासून मी ऐकत आलो. छान वाटते, ऑड नाही, छान वाटते. पण आता मला ते आय एम रिअली प्राऊड ऑफ इट ऍक्च्युली. पण सर, हीच शाखा का निवडली तुम्ही? ऍक्च्युली डॉक्टर व्हायचं हे तर मी पहिल्यापासूनच ठरवलं होतं. तर त्यामुळे जेव्हा मी MBBS करत होतो तेव्हा आमची सेकंड इयरला एक सर्जरी पोस्टिंग लागते. तर त्या दरम्यान मी जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो, बरोबर, तर तेव्हाचा ते जे वाईब्स होते किंवा तो अनुभव होता, तेव्हा मला ठरलं की म्हटलं व्हायचं तर सर्जनच व्हायचं. बरोबर. आणि त्यानंतर मग मी जसं PG साठी सर्जरीसाठी, जनरल सर्जरीसाठी ॲडमिशन घेतलं. तर त्या दरम्यान बऱ्याच केसेस हँडल करताना न्यूरो सर्जरी ही फील्ड मला चॅलेंजिंग वाटली. आणि जसं की डॉक्टर कधी पण एक लहान मुलाचं स्वप्न जेव्हा असतं की डॉक्टर व्हायचं आहे, तेव्हा तो काय विचार करतो, मला डॉक्टर होऊन लोकांचा जीव वाचवायचा आहे. बरोबर. तर जेव्हा मी न्यूरो सर्जरीच्या केसेस बघितल्या तेव्हा मला वाटलं की यू ॲक्च्युली गेट अ चान्स टू सेव्ह समबडीज लाईफ. बरोबर. कारण सगळे क्रिटिकल पेशंट्स असतात आणि यू जस्ट डोंट चेंज द लाईफ ऑफ दॅट पेशंट, बट त्याच्या अवतीभोवतीची फॅमिली, म्हणजे रोड ॲक्सिडेंट्सवाले जे क्रिटिकल पेशंट्स असतात, तो जेव्हा वाचतो त्याच्यानंतर जे तुम्ही त्यांच्या कुटुंबावरच्या समाधान त्यांच्या चेहऱ्यावरचं बघू शकता. सो यू टच मेनी लाईव्स थ्रू वन पेशंट. सो आय फेल्ट इट वॉज चॅलेंजिंग. आणि त्यामुळे मला, आणि एक न्यूरो सायन्स हा विषय पण खूप इंटरेस्टिंग आहे, क्लिष्ट आहे. पण मग त्यामुळे आवड निर्माण झाली आणि मग मी न्यूरो सर्जरी निवडलं. सर, तुम्ही नाशिकमधल्या एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीची सुरुवात केली. नाशिकमध्ये ही सुरू करणारे तुम्ही पहिले आहात. येस. काय चॅलेंजेस होते तुम्हाला? ॲक्च्युली एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी हे एक स्पाइन सर्जरीतील एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे ज्याच्यात अगदी मिनिमल इन्सिजनद्वारे पूर्ण सर्जरी केली जाते. तर त्याच्यासाठी मी जेव्हा फेलोशिपला गेलो होतो साऊथ कोरियाला, तर तिकडे मी बघितलं की दे आर लिटिल ॲडव्हान्स, म्हणजे आपल्या भारताहून थोडेसे पुढे आहेत ह्या सर्जरीजमध्ये ते. आणि मग मी तिकडेच ठरवलं होतं की आपण जिकडेही जाऊ ना, म्हणजे आपल्या प्रॅक्टिसमध्ये, तिकडे आपल्याला हे सुरुवात करायची. पहिले तर नवीन आल्यानंतर तुम्हाला, म्हणजे न्यूरो सर्जरीची, माझी जनरल न्यूरो सर्जरीची प्रॅक्टिस डेव्हलप करायची होती. पण त्याचबरोबर एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी ही टर्म्स पण लोकांना माहीत नव्हती. तर हे नक्की काय असतं, ही कशी केली जाते, आणि त्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स, त्याचा जे सगळ्या एंडोस्कोप किंवा त्याची सिस्टीम, ही एकतर फार थोडी खर्चिक गोष्ट आहे. बरोबर. आणि मी जसं सांगितलं की काही बेसिकली आय डोंट हॅव एनी मेडिकल बॅकग्राऊंड. बरोबर. तर त्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट, ती रिस्क, आणि ती मी म्हणेल माझ्यासाठी ते चॅलेंज होतं. आणि नंतर मग थ्रू पेशंटला एज्युकेट करणं की व्हॉट काइंड ऑफ सर्जरी इज दिस, त्याचे ओपन स्पाइन सर्जरीच्या तुलनेत काय बेनिफिट आहे, आणि मग स्लोली ते ग्रो होत गेलं. आणि या दरम्यान मला, म्हणजे माझ्या वाईफनी, माझ्या पॅरेंट्सनी खूप सपोर्ट केला. बरोबर. बिकॉज आय जस्ट केम टू नाशिक, आय वॉज डेव्हलपिंग माय न्यूरोसर्जरी प्रॅक्टिस, अँड अलॉंग विथ दिस आय डिसाइडेड की नाही, मला काहीतरी थोडं वेगळं पण करायचं आहे. बरोबर. तर म्हणून मी ही फील्ड निवडली. आणि आता
म्हणजे मला सांगायला आवडेल की नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात मी जवळपास मागच्या 2 ते 3 वर्षापासून ही प्रॅक्टिस करतो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीची. आणि मोर दॅन 150 सर्जरीज आय हॅव डन सक्सेसफुली. क्या बात, वा. आणि याच अप्रतिम कामाच्यासाठी तुम्ही नाशिकला एक अप्रतिम गिफ्ट दिलं. नाशिकचा अभिमान तुम्ही भारताच्या पातळीवर एकदा पुन्हा उंचावलेला आहे. तुम्हाला सुवर्णपदक मिळालं आहे, ते पण राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या हस्ते. येस. कसा होता तो क्षण, काय वाटलं त्यावेळेस? खरंच खूप युनिक क्षण होता तो माझ्या आयुष्यातला. ॲक्च्युली माझं MCH न्यूरोसर्जरीमध्ये युनिव्हर्सिटीतला टॉपर असल्यामुळे आणि त्यामुळे मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली. आणि एक मेडिकल एज्युकेशन हे फार लेंदी प्रोसेस आहे. म्हणजे MBBS, MS, MCH म्हणजे सुपर स्पेशालिटी करेपर्यंत ते 12-13 वर्ष आयुष्याचे निघून जातात. आणि मग जेव्हा तुमचे ते शेवटची डिग्री असते आणि तेव्हा तुम्हाला ती म्हणजे राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचं गौरवान्वित होतं. बरोबर. ते पण तुमच्या पॅरेंट्स समोर. तर आय रिअली फेल्ट व्हेरी गुड दॅट. काय होत्या बाबांच्या रिॲक्शन्स, कमेंट्स काय होत्या त्यांच्या? नाही, ते तर खरं एकदमच त्यांना ते भावूक होऊन झाले होते. आणि आमच्या सगळ्या फॅमिलीसाठीच तो पूर्ण येस. कारण त्यांनी ह्या फील्डमध्ये मी तर चला माझा प्रवास होत होता, पण त्यांच्यासाठी अजूनही म्हणजे आमच्यासाठी की तो एक लहान मुलगा जो काय पुढे जात असेल असंच ते त्यांच्या रूपाने म्हणजे त्यांच्या डोळ्यातनं ते तसंच बघत असतील. बरोबर. सो मला तर खास अभिमान याचा आहे की मी आय कुड अचीव दिस मच अँड दे कुड विटनेस इट. सो दिस वॉज रिअली बिकॉज दिस इज ऑल म्हणजे ते इट इज ऑल बिकॉज ऑफ देम. त्यांना रिटर्न गिफ्ट होतं सर, जे काय त्यांनी जे काय आहे खरं तर मी म्हणेल की ते त्यांचंच आहे. म्हणजे मी तर फक्त एक माध्यम आहे. बट एव्हरीथिंग इज देअर बिकॉज ऑफ देअर गुड डीड्स अँड एव्हरीथिंग इज हॅपनिंग. क्या बात आहे. दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये प्रशिक्षण घेताना इथे येऊन परत ती प्रॅक्टिस तुम्ही सुरू केली. तिकडचे एक्सपिरियन्सेस काय काय होते सर? मी MCH झाल्यानंतर फेलोशिपसाठी पहिले जपानला गेलो. तर तिकडे ॲक्च्युली दे आर व्हेरी मच कन्सर्न अबाउट देअर हेल्थ. दे आर ॲडव्हान्स इन अवेअरनेस खूप जास्त आहे आणि टेक्नॉलॉजी पण खूप ॲडव्हान्स आहे. म्हणजे आपल्याकडे आता जसं मी एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी सांगितली, तर याच्याच तुलनेत अजून काही न्यूरोसर्जरीतली, व्हॅस्क्युलर न्यूरोसर्जरीतली यातले जे नवीन इंटरव्हेन्शन आहे तर ते पूर्वीपासून तिकडं करत आलेले आहे. म्हणजे ते ऑलमोस्ट ह्या गोष्टी आपण म्हणू शकतो की आपण एक 10 वर्ष त्यांच्या मागे आहे. अरे बाबा. पण आपल्याकडे आता जसं नवीन टेक्नॉलॉजी शिकून लोक येतात आहे, नवीन डॉक्टर्स येतात आहे आणि ते सुरू करतात आहे. सो वी आर कॅचिंग अप. पण दुसरी एक साईड म्हणजे मी म्हणेल की पेशंट किंवा जनरल पब्लिकमध्ये खूप अवेअरनेस आहे त्यांच्या हेल्थविषयी. म्हणजे तिकडचे स्क्रीनिंग प्रोग्राम्स खूप चांगले आहे. तर आता आपल्याकडे काय आहे की एखादी गोष्ट झाल्यानंतरच आपण त्याच्याकडे बघतो. आणि मी तर म्हणतो झाल्यानंतर पण बरेच वेळा आपण निग्लेक्ट करतो आपली हेल्थ. जोपर्यंत ते खूप मोठा इश्यू होत नाही तोपर्यंत आपण डॉक्टरकडे जात नाही. पण तिथे त्या बाबतीत लोकांमध्ये खूप अवेअरनेस आहे. त्यामुळे गोष्टी लवकर डिटेक्ट होतात आणि त्यामुळेच आपण म्हणतो त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी जपानमध्ये सर्वात जास्त आहे. तर त्याचं कारण हेच आहे. बिकॉज दे आर व्हेरी मच कन्सर्न अबाउट देअर हेल्थ. हेल्थ इज अन सब्जेक्ट देअर. बट आपल्याकडे आपण अजूनही हेल्थवर तेवढं इन्व्हेस्टमेंट पण करत नाही, अवेअरनेस पण नाहीये. आणि लोक बऱ्याच वेळा आता स्पाइन रिलेटेड इश्यूज बद्दल जर बोललो आपण, बरोबर, तर बऱ्याच वेळा दुखणं अंगावर काढत असतात अगदी. आणि त्याच्यात अल्टरनेट मेडिसिन, आजकाल ते व्हिडिओज बघतो आपण, काही रील्स बघतो इंस्टाग्रामवर, स्वतःच डॉक्टर होतात. काहीतरी हे ट्राय करू ते ट्राय करू, म्हणजे एकदम ते अनबेअरेबल होत नाही तोपर्यंत प्रॉपर डॉक्टरला कन्सल्ट करत. बरोबर. सो तो अवेअरनेस येणं जास्त गरजेचं आहे. बरोबर. कारण ही हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजीज तर लवकरच येऊन जाईल भारतात, आलेलंच आहे मी मानलेलं आहे. परंतु हा अवेअरनेस अजून वाढवायची गरज आहे. बरोबर. सर, काय कारण असलं पाहिजे की आजकाल या केसेसचं प्रमाण, स्पाईनच्या प्रॉब्लेम्सचं प्रमाण, ब्रेनच्या प्रॉब्लेम्सचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये? काय कारण असलं पाहिजे सर याचं? मेनली इट इज रिलेटेड टू लाईफस्टाईल. म्हणजे स्पाईनचे तर मी म्हणेल 90% प्रॉब्लेम्स हे बिकॉज ऑफ लाईफस्टाईल. आपलं दैनंदिन जीवनात जे काय आहे, आपलं बैठे काम जास्त झालं आहे, मोबाईलचा लॅपटॉपचा वापर, स्क्रीन टाईम खूप वाढला आहे, एक्सेसिव्ह झाला आहे. त्यामुळे आपला सर्वायकल स्पाईनवरती खूप स्ट्रेन येतो. आपण कॉन्स्टंट मोबाईलमध्ये बघत असतो,
त्यामुळे सर्वायकल स्पाईनचे इश्यूज झाले आहे, आपलं चालणं फिरणं कमी झालेलं आहे, एक्सरसाइज कमी झालेलं आहे, वेट गेन होत आहे, त्यामुळे लंबर स्पाईनचे म्हणजे कमरेचे दुखणे वाढलेले आहेत. आणि एकंदरीतच आपला डाएट, लाईफस्टाईल ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या स्पाईनवरती होतो. आणि स्पाईन इज लाईक अ पिलर, बॅकबोन म्हणतो ना आपण, म्हणूनच त्याला म्हणतो. तर टू हॅव अ गुड मोबिलिटी, ऍक्टिव्हिटी, आपलं डे टू डे लाईफ त्याच्यावरती अवलंबून असतं. बरोबर. आणि ते आपण खूप निग्लेक्ट करतो. सो ते, आणि याच्यातले 90 ते 95% प्रॉब्लेम्स हे एकदम प्रिव्हेंट करण्यासारखे आहेत, अवॉइडेबल कॉजेस आहेत. जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज केली, तुमचं पोस्चर, बसण्याची ठेवण ती चेंज केली, तरी बरेचसे स्पाईन प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे होणारच नाही तुम्हाला स्पाईन प्रॉब्लेम्स. सो याच्यासाठी थोडा अवेअरनेस करणं गरजेचं आहे. आणि आय थिंक स्लोली थोडासा होतोय, बट इट विल टेक टाइम. बरोबर. तुमच्याकडे सर यायचंच नसेल तर साधारणपणे काय काय प्रिकॉशन्स घ्यायच्या? व्हेरी गुड क्वेश्चन. म्हणजे मी तर म्हणेल माझ्याकडे खूप कमी लोकांना यायची गरज पडावी. डेली रुटीन मध्ये काय काय प्रिकॉशन्स घ्यायच्या सर? डेली आपण एक आपलं शेड्यूल केलं पाहिजे. मला वाटतं की एक बॅलन्स, आपलं 30 to 40 मिनिट्स एक्सरसाइज आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे. आपलं वजन आपल्याला किती एक्सेस आहे ते माहिती असणं गरजेचं आहे पहिले तर. कारण कोणती गोष्ट जोपर्यंत आपल्याला ही काहीतरी चुकीची होते हे कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर ऍड्रेस करणार नाही. बरोबर. नंतर सिंपल योगासने, सूर्यनमस्कार, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस. करेक्ट. सपोज तुम्ही तुमचा जॉबच्या ठिकाणी बसताय तर तुमच्या चेअरची हाईट, तुमचा चेअरचा टाईप, त्या चेअरला बॅक सपोर्ट आहे का, तिला सर्वायकलला कुशन आहेत का, सपोर्ट आहे का, किंवा तुम्ही बसताना योग्य तुमचे अर्गोनॉमिक्स ॲट वर्क आपण म्हणतो. बरोबर. तर हा फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि याच्याकडे खूप निग्लेक्ट करतं. बरोबर. तर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या आपण नोटीस केल्या पाहिजे. आणि बिकॉज इट डेली आपण त्या गोष्टी करत असतो आणि सो इट ॲड्स ऑन अँड सम डे इट टर्न्स इन टू सम बिग प्रॉब्लेम. बरोबर. सो आपलं पोश्चर, आपलं चालतानाचं पोश्चर, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित एकदा आपण बसून ॲड्रेस केल्या, बरोबर, तर मला नाही वाटत माझ्याकडे कोणाला यायची गरज पडेल. सर, यंगस्टर्सला, यंग डॉक्टर्सला जे आता या फील्डमध्ये येऊ पाहत आहेत, तुम्ही त्यांना काय सांगणार, काय संदेश द्या? ऍक्च्युली तसं म्हणाल तर आय एम टू यंग टू ॲड्रेस दॅम, बट स्टील म्हणजे आय थिंक डॉक्टर होण्याचं किंवा एखादं फील्ड निवडण्यासाठी आपण कुणीतरी म्हणतंय म्हणून डॉक्टर होण्याची अट्टास धरू नये. बरोबर. जर ते आतून येत असेल ना तर निश्चितच तुम्ही त्या अल्टिमेट ठिकाणी पोहोचतात. पण ते तुम्हाला वाटणं फार गरजेचं आहे, कारण इट्स अ व्हेरी लेंदी. खूप म्हणजे डॉक्टर होण्याचे मी म्हणेल की आजकाल जर बघाल तर पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्ह खूप गोष्टी आहे. म्हणजे इतका स्ट्रेस्ड आहे, नंतर लॉंग एज्युकेशन पिरियड, तुम्हाला 10 ते 15 वर्ष लागून जातात. कॉम्पिटिशन एवढी झालेली आहे आणि काही घडलं की डॉक्टरवर खापर फोडणं आजकाल ट्रेंड आहे. यस. पण हे सगळं तुम्हाला याचा लोड येणार नाही जर तुम्हाला तुमचं पॅशन असेल तर. बरोबर. सो इफ इट इज ओनली युअर पॅशन तरच तुम्ही या फील्डमध्ये या. क्या बात आहे. आणि जर पॅशनेट गोष्ट कोणती करतो तर ते इट डझंट फील लाईक वर्क. सो मग ते काही असो, मग ते किती लेट नाईट ड्युटीज वगैरे, लेंदी किती पण पॅटर्न असला तरी पण तो आपल्याला कधीच त्याचं लोड वाटणार नाही आणि इट विल जस्ट गो बाय इज. So I think that is very important. If you are really passionate, then only come in this field. क्या बात आहे. Because life is not easy. करेक्ट. सर, सगळं झालं, म्हणजे पॅशन बद्दल बोलणं झालं, प्रोफेशन बद्दल बोलणं झालं, अवॉर्ड्स बद्दलचं बोलणं झालं, आईवडिलांबद्दलचं बोलणं झालं, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सर, तुम्ही कुणीही असा, डॉक्टर असा, कोणी असा, देव पण का असे ना, तुम्हाला एका पुढे झुकावंच लागतं. त्या एका व्यक्तीला सांभाळावंच लागतं, ती म्हणजे बायको. त्या बायकोबद्दल काय सांगा, शेवटचा प्रश्न? नाही, माय वाईफ इज अ डर्मॅटॉलॉजिस्ट आणि तिने मला मी जसं म्हटलं हे एंडोस्कोपिक स्पाईन वगैरे ह्या नवीन गोष्टी सुरुवात करण्यामध्ये खूप तिने सपोर्ट केला. सो आणि म्हणजे मी म्हणूनच सांगेल की हर नेम इज श्रिया. सो आय रिअली लाईक टू थँक हर. तर आणि गरजेचं असतं, कारण हा प्रवास मी म्हटलं तसा एवढा सोपा नाही आहे. तुमचं कंपॅनियन चांगलं असणं गरजेचं असतं. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान तुमचं जर्नी तुम्हाला
तुम्ही आम्हाला उलगडून सांगितला. तुमच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.